हे दशमी खायला खूप छान लागते। तुम्ही जर प्रवास करत असाल तर ह्या प्रवासात एक 8 ते 10 दिवस हे दशमी छान टिकते। आणि ह्याच्यात पाण्याचा वापर केला नाही, आपण फक्त गुळाचा पाक घातलेला आहे। तुम्ही हे दुधामध्ये पण करू शकता, दुधामध्ये गूळ विरघळून ती पण अशी छान मऊसूद होते। नमस्ते, मी कल्पना, आजी नातीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा। आज आपण गुळाची दशमी कशी बनवायची ते पाहतोय। ही दशमी छान 4-5 दिवस टिकते। प्रवासाला पण ही छान लागते न्यायला। त्याच्यावर शेंगदाण्याची चटणी असेल तर का आमच्याकडे नेहमी फिरते असायची, तर मी 8-8 दिवसाच्या ह्या दशम्या करून देत होती। आता ह्या गुळाची दशमी कशी करायची ते बघूया। त्यासाठी मी काय साहित्य घेतलं आहे ते दाखवते आहे। मी तर घेतलं आहे 1 बाऊल गव्हाचं पीठ, त्याचा निम्मा गूळ, तुमच्या गोडीनुसार करा, तुम्हाला जास्त गोड लागले तर जास्त गोड घ्या करा। चवीपुरतं मीठ, सुंठ पावडर आहे आणि 2 चमचे साजूक तूप आहे। तर आपण काय करणार आहे, आता हे गुळाचा पाक वगैरे नाही करणार आहे। मी गूळ किसून घेतला आहे आणि त्याच्यावर फक्त कोमट पाणी घालणार। तर मी ह्याच्यात थोडंसं कोमट पाणी टाकते। गूळ बुडेल एवढंच आपल्याला हे टाकायचं आहे, जास्त पातळ नाही करायचं याचं। हे जरा झालं की आपण हे गाळून घेऊन हे पीठ मळायला घेणार आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। चला, आपण इथं गरम पाण्यात गूळ टाकला होता। आपण ह्याचा पाक वगैरे करून नाही घेतला, फक्त गूळ किसला होता। किसून त्याच्यात पाणी टाकलं होतं, आपण गरम पाणी टाकलं होतं, त्यामुळे ह्याला जास्त वेळ लागत नाही आहे। तर चला आता पीठ मळायला घेऊ आपण। इथं 1 बाऊल पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये टाकू थोडी सुंठ पावडर आहे, ही छान लागते सुंठ पावडर। चवीपुरतं मीठ आणि 1 मोठा चमचा मी साजूक तूप घेतले, कारण पोळी एकदम मऊ लुसलुशीत होते तुपामुळे। 1 मोठा चमचा तूप आहे। तर आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊ। चला, हे छान मिक्स झालं आहे सगळं आपलं मीठ वगैरे तूप। तर आपण हे गुळाचा पाक जो केला होता तो आपण गाळून घेणार आहे, कारण गुळामध्ये जे खर वगैरे असते ना ती गाळून निघते। बघा गुळामधली खर दिसते, ते आपण आता छान मळून घेऊ। हे जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही, आपण पोळीला लागतो असंच मळून घ्यायचं आपल्याला। तुम्हाला जर वाटलं घट्ट झालं तर ह्याला पाणी न लावता दुधाचा वापर करा, दुधाने पण छान होते हे पोळी। आपण प्रमाण व्यवस्थित घेतलं तर आपलं पीठ व्यवस्थित झालेलं आहे, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। ह्या प्रमाण घेतलं की आपले कणिक छान भिजते। आता इथं आपलं छान पीठ मळून झालेलं आहे। पीठ कसं मळलं बघा, एकदम घट्ट पण नाही, एकदम पातळ पण नाही। आपण साधी पोळी करतो त्या पोळीसारखंच हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि याचा एक गोळा करून घ्यायचा। छान झालं, आपण काही टाकलं नाही आहे। ह्या पद्धतीने असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर आता हे पीठ आपण 5 ते 10 मिनटं मुरवायला ठेवू, म्हणजे ते गुळाचा पाक सगळ्या कणकेला लागेल आणि आपली दशमी छान होईल। तर ह्याला आपण 5 ते 10 मिनटं आपण झाकून ठेवणार आहे हे पीठ। चला, तर आपण आता पीठ मुरवायला ठेवलं होतं 10 मिनटं। हे पीठ बघा कसं झालं आहे, 10 मिनटं मुरून झालं आहे। तर आपण एकसारखं करून घेऊ हे पीठ आता। ह्याला काही लावायची गरज नाही आहे, तसेच ते लाटलं जाईल, पण मी थोडंसं पीठ घेतलं चिटकू नये म्हणून। गोळ आहे ना, तर आता पोळीसारख्याच ह्याच्या लाट्या करून घ्यायच्या आपण। तुम्हाला दशमी लहान मोठी कशी लागेल त्या पद्धतीने तुम्ही घ्या, पीठ काही जास्त नाही लागत ह्याला। आणि दशमी शक्यतो जाडच असते, जास्त पातळ नाही लाटायची। की तर आपली पोळी लाटून झालेली आहे। तुम्हाला वाटतं हे चिरा पडल्यात, त्या गोळाचा पण तर असं चिरा पडतातच। तर आपण ह्याला ना असं एक झाकणीचा गोल करून घेऊ, म्हणजे एकसारखी दिसेल आपली। बघा ह्या पद्धतीच्या आणि एवढ्याच जाडीच्या आपल्याला दशम्या करून घ्यायच्या। तर ह्या पद्धतीने आपण सगळ्या लाटून घेऊ। खाली असं चिटकू नये म्हणून थोडंसं पीठ लावायचं, खूप नाही लावायचं, कारण आपण पीठ व्यवस्थित मळलेलं आहे ते। त्याच पद्धतीने आपण दुसरे करून घेऊ। चला, ह्या दशम्या आपल्या एकसारख्या लाटून झालेल्या आहेत।
आता मी गॅसवर तवा ठेवला आहे, तवाही तापत आलेला आहे. तर ह्या दशम्या आपण भाजून घेऊया. तर हे जास्त मोठ्या गॅसवर नाही भाजायच्या, मंद आचेवरच ह्या भाजून घ्यायच्या. तर मी तुपाचं मोहन घातलं होतं, तुम्ही तेलाचं घातलं तरी चालतं. ह्याला तेल पण चालतं, तेलामध्ये पण छान लागते ही दशमी, तुपामध्ये पण छान लागते. आपण पलटी करून घेऊ. तर दुसऱ्या बाजूला पण तूप लावून घेऊ आपण. दशमी केल्यावर घामजू नये म्हणून असं एक जाळी घ्या, जाळीवर ठेवा. त्या पूर्ण गार झाल्या की डब्यात भरा. आपली ते छान दशमी भाजून झाली आहे, आपण ह्याच्यावर काढून घेऊ. ही दशमी खायला खूप छान लागते. तुम्ही जर प्रवास करत असाल तर ह्या प्रवासात एक 8 ते 10 दिवस ही दशमी छान टिकते. आणि ह्याच्यात पाण्याचा वापर केला नाही, आपण फक्त गुळाचा पाक घातलेला आहे. तुम्ही हे दुधामध्ये पण करू शकता, दुधामध्ये गूळ विरघळून ती पण अशी छान मऊसूद होते. चला, आता ही आपली पण दशमी छान भाजून झाली आहे खरपूस. बघा, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच पारंपरिक पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण.